अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, उद्या आहे गुरुवार. आपण गुरुवारी बरेच काही सेवा करत असतो, बरेचसे उपाय करत असतो. पण आज मी तुम्हाला काही प्रभावी उपाय आणि सेवा आहेत ज्या तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुम्हाला फक्त 5 गुरुवार करायचे आहे. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. त्या कोणत्या आहे तर चला मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळेल. तुम्हाला माहीत आहे, गुरुवार म्हटलं की गुरूंचा वार असतो. गुरुवार म्हटलं की सगळं पिवळं पिवळं आपल्याला दिसतं. आता बघा, दत्त महाराजांना म्हणजे स्वामी महाराज हे दत्त महाराजांचं एक रूप आहे, एक अवतार आहे, म्हणजे ते 3रा अवतार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की गुरुवार म्हटलं की आपण सगळे पिवळे वस्त्र परिधान करतो किंवा भगवे वस्त्र परिधान करतो. आता दत्त महाराजांना पिवळा रंग का आवडतो तर त्याचं थोडक्यात मी तुम्हाला कारण सांगते. कारण पिवळा रंग हा सात्विक रंग आहे. हा रंग प्रकाश देणारा आहे. या रंगामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पिवळा रंग हा गुरुत्वाचा रंग मानला जातो, म्हणून दत्त महाराजांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. बघा, मी तुम्हाला सांगते, जेव्हा महाराजांची कृपाछत्र आपल्यावर असते, दत्त महाराजांची कृपाछत्र आपल्यावर असते, आपलं गुरुबळ जेव्हा स्ट्रॉंग असतं, मग कुठलीही साडेसाती असो किंवा पनौती असो, अशा काही गोष्टी घडत असतील, पण जर आपल्यावर आपल्या महाराजांची कृपा असेल, आपला गुरुबळ स्ट्रॉंग असेल, तर आपल्याला कुठल्याही कामात अडचणी येत नाही. आता मी तुम्हाला सांगते की जेव्हा आपण पनौती म्हणतो किंवा साडेसाती म्हणतो, शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे. तुमचे कर्म वाईट असेल तर अर्थात आपली वाट लागू शकते, पण जर तुमचे कर्म चांगले असेल, कुठलाच देव तुमचं वाईट करणार नाही. देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. ज्याला त्याला आपल्या कर्माचं फळ भेटत असते. मग तुम्ही या जन्मात करा किंवा ते तुमच्या मागच्या जन्माचं पण असू शकते. तर आता 5 गुरुवार तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय महिला किंवा पुरुष दोन्ही करू शकतात. कुठलाही लिंगभेद याच्यात नाही, कोणीही करू शकतं. बघा, आपलं भाग्य उजळावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मग काय करायचं आहे, महिला असो किंवा पुरुष असो, गाय. आपल्याला माहीत आहे दत्त महाराजांसोबत नेहमी गाय असते. तर तुम्हाला काय करायचं आहे, 5 गुरुवार तुम्हाला गाईला चारा खाऊ घालायचा आहे. लक्षात घ्या, तुम्ही चारा खाऊ घालू शकता किंवा चणा डाळ आणि गूळ खाऊ घालू शकता. पण गाईला चारा, चणा डाळ किंवा गूळ घालताना तुम्हाला स्वतः खाऊ घालायचं आहे. ते कसं, आता मी तुम्हाला सांगते. गाय ही जिभेने चाटते. तर तुम्ही एखाद्या गाईला चारा खाऊ घालताय किंवा गूळ चणा खाऊ घालताय, तर तिच्या जिभेने तुमचे हात चाटले गेले पाहिजे. कळतंय का? तिच्या जिभेने तुमचे हात चाटले गेले पाहिजे. आता गूळ किंवा डाळ, तसं मी तुम्हाला सांगते की गुरुवारी पिवळं काही पण तुम्ही दान करायचं आहे. ते काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते, पण आता सध्या गाईचं सांगते. तर तुम्हाला 5 गुरुवार गूळ आणि डाळ, त्याचबरोबर गूळ डाळ भेटली तर अतिशय उत्तम. चारा असला तर तरी पण चालतं. आणि ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे. आणि खाऊ घालताना तिने तुमचे दोन्ही हात चाटले पाहिजे. आपल्याला माहीत आहे की हस्तरेषामध्ये आपल्या लाईफचे बरेचसे सिक्रेट दडलेले असतात. मग जेव्हा गाय तुमचा हात चाटते, तेव्हा तुमच्या आयुष्यातले वाईट गोष्टी असो, नकारात्मकता असो, दरिद्री असो, येणारं अपयश असो, हे सगळं ती गोमाता चाटून घेते. सगळं जे वाईट आहे ते तुमच्या हस्तरेषातून पुसून जाते. हे त्याच्या मागचं कारण आहे. आणि हा अतिशय अनुभवसिद्धी उपाय आहे. म्हणून सगळ्यांना सांगते, ज्यांच्या घराजवळ जवळपास गाईचा गोठा असेल तर त्यांनी किंवा 5 गुरुवार फक्त आठवड्यातून एकदा तुम्हाला गाईला चारायचं आहे. आता दुसरं, तुम्ही काय काय दान करू शकता. तर 5 गुरुवार तुम्ही काय दान करू शकता. बघा, दत्त महाराजांना किंवा स्वामी महाराजांना आपण कुलदान करायचं असतं. ज्यांच्या घराजवळ मठ आहे, केंद्र आहे, मंदिर आहे दत्त महाराजांचं किंवा स्वामींचं, तिथे जाऊन तुम्हाला हे दानधर्म करायचं आहे. पहिलं काय करायचं आहे, दानधर्म करताना आपण लक्षात घ्या, काळ्या रंगाचं वस्तूने कधीच दानधर्म करायचा नाही. म्हणजे गुरुवार आहे आणि मस्त तुम्ही काळे कपडे, कुर्ती केवळ शर्ट घालून जाता आणि मग दान करताय, असं नाही. तुमच्याजवळ पिवळं असेल, पिवळ्या रंगाचं घालून जा, भगवा कलरचं काही पण घालून जा. आता दान काय करायचं आहे, दत्त महाराजांना तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्तू दान करायची आहे. पिवळं वस्त्र, पिवळी डाळ म्हणजे तूर डाळ, मूग डाळ किंवा चणा डाळ, केळी, पिवळे पेढे, पिवळी मोहरी, पिवळं हळकुंड, हळद इत्यादी वस्तू तुम्ही दान करू शकता. याच्यातली एखादी वस्तू, सगळ्याच गोष्टी तुम्हाला दान नाही करायच्या, याच्यातली कोणतीही एक वस्तू तुम्हाला दान करायची आहे. आणि यथाशक्ती तुम्हाला 5 गुरुवार दत्त महाराजांना किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन तुम्ही हे दान करू शकता. तुम्ही यथाशक्ती तुम्ही अर्धा डझन केळे किंवा 1 डझन केळे तुमच्याप्रमाणे यथाशक्तीप्रमाणे दान करा. दान करताना तुमच्या अडचणी, तुमचे जे संकट महाराजांना सांगा की महाराज, माझ्या आयुष्यात येणारे जे संकट आहे, जे काही प्रॉब्लेम्स चालू आहे, त्यातून मला मार्ग मिळू द्या.
आणि गोमाताला सुद्धा जेव्हा तुम्ही चारा खाऊ घालाल किंवा गुळचना खाऊ घालाल तेव्हा पण तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे गोमाता, माझ्या आयुष्यात आलेले जे संकट आहे, जो त्रास आहे, जी दरिद्री आहे ती कमी होऊन जाऊ दे, अशी प्रार्थना करायची आहे आणि 5 गुरुवार खाऊ घालायचं आहे. आता शैक्षणिक प्रगती व्हावी, असं आपल्या मुलाची शैक्षणिक प्रगती व्हावी असं बऱ्याच आईंना वाटते. मी पण एक आई आहे, मला पण वाटते की माझ्या मुलीने काहीतरी जगाच्या पलीकडे काहीतरी करावं, असं करावं, तसं करावं. अर्थात ते वाटणं स्वाभाविक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, दर गुरुवारी तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा स्वामींच्या मंदिरात गुळ आणि पोळी म्हणजे गुळपोळी म्हणजे गुळपोळीची चपाती, लाडू नाही बरं का. मग आता ते तुम्ही गुळाचं स्टफिंग करून पोळी करा किंवा मग गुळाचा पाक करून ती कणकीत मिक्स करून गुळपोळी करा, पण तुम्हाला गुळपोळीच मंदिरात दान द्यायची आहे. लक्षात घ्या. परत एकदा सांगते, आता दान केलं तर सगळंच आपल्या घरी नाही आणायचं, थोडंच आणायचं प्रसादासारखं, बाकी जास्तीत जास्त मंदिरात दान करायचं आहे, कारण की आपण दान देतो आहे. हे झाल्यावर आणि आता हे सगळं झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे बघा, महाराजांच्या मठात, मंदिरात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आता तुपाचा दिवा का लावतात हे मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही म्हणणार की मंदिरात, केंद्रात तुपाचा दिवा नाही लावू देणार, पण महाराजांच्या आसपास म्हणजे तुम्ही मंदिरात गेले तर तुम्हाला वडाचं झाड किंवा औदुंबराचं झाड मिळेल, तिथे छोट्याशा कोपऱ्यात जाऊन शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि शुद्ध गाईचाच तुपाचा दिवा लावायचा आहे, तेलाचा नाही लावायचा. आता तुपाचा दिवा का लावायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. तुपाचा दिवा हे यशाचे प्रतीक आहे मानले जाते, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. आपल्या मुलांना शैक्षणिक प्रगतीसाठी, त्यांना यश मिळावं, मांगल्य मिळावं, याच्यासाठी आपल्याला शुद्ध गाईचा दिवा लावायचा आहे, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाला चांगलं यश येऊ दे शिक्षणात. तुम्ही हा उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला फरक पडेल. दर गुरुवारी रोज करायची गरज नाही, 5 गुरुवार तुम्ही हे करू शकता. ज्यांची इच्छा असेल त्यांनी दर गुरुवारी यथाशक्ती दानधर्म केलं तरी पण चालेल. दानधर्म करताना कधी मोजून मापून करायचं नाही, पण कमीत कमी 5 गुरुवार तरी करा, तुम्हाला याचं नक्कीच अनुभव येईल. महाराजांच्या कृपेने 5 गुरुवारपर्यंत तुमच्या इच्छा पूर्ण होतील. नंतर असं झालं की नाही झालं, मग लगेच होप नका सोडू, कंटिन्यू करत राहा. मग असं झालं, मग कसं होतं, मग असं झालं तसं झालं, कधी मासिक धर्म येतो किंवा वेटाळ सुतक येतं तर स्किप करायचं आहे, नंतर मग कंटिन्यू सेवा करायची आहे. मासिक धर्म आला तर तुम्ही मग स्किप करा, पण जर विटाळ धर्म आला तर त्याचा पिरियड लॉंग असतो, तर मग तुम्ही कसं असते की 2-3 गुरुवार होऊन जातात, तर मग काय करायचं, परत सेवा सुरू करायची. आणि या सेवा जास्तीत जास्त झाल्या तर देवाला आभार मानायचा आहे की देवाने आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घेतली. आणि दान करताना मोजून मापून करू नका, कारण देवाकडे मागताना आपण खूप काही मागतो, तेव्हा आपण मोजून मागत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला यथाशक्ती तुमच्या इच्छेनुसार दानधर्म करायचे आहे आणि या सेवा करायच्या आहे. तर उद्या गुरुवार आहे, उद्यापासून नक्कीच तुम्ही हा उपाय करा, छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर आजची माहिती एवढीच होती मंडळी. प्रार्थना करेल की महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.